दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतर प्रथमच अशी उद्भवलेली भयानक परिस्थिती म्हणजे कोविड-19 महामारी। या महामारीमध्ये जगातील सर्व क्षेत्रात खूप मोठी उलथापालथ झाली। त्यातीलच एक क्षेत्र म्हणजे शिक्षण क्षेत्र। सर्वात मोठा फटका या शिक्षण क्षेत्राला बसला असे म्हटले तर वावगे होणार नाही। प्रत्यक्ष शाळा बंद होऊन एका आभासी शाळेचा संबंध शिक्षक व विद्यार्थी यांच्याशी आला। तरी पण या काळात शिक्षक व विद्यार्थी यांना मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करून आपल्या शाळेत अंमलबजावणी केलेले उपक्रम आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सादर करून त्या स्पर्धेत ठसा उमटवण्याचे कार्य शिक्षकांनी केले। नमस्कार, मी नामदेव जानकर, उपशिक्षक मनपा शाळा क्रमांक 22 ध्रुवनगर, केंद्र क्रमांक 21 मधील शाळा मनपा शाळा क्रमांक 22 ध्रुवनगर। मी रंगनाथ मोचराम चव्हाण, मुख्याध्यापक मनपा शाळा क्रमांक 22 ध्रुवनगर। या शाळेत मुलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी या ठिकाणी मी जानकर सरांना सांगितलं की आपल्या पूर्ण वर्गातले जे चांगले विद्यार्थी आहेत त्यांचे निरीक्षण करून ज्या मुलांना ज्या कलागुणांमध्ये प्रगती आहे किंवा यश संपादन करण्यासाठी आहे त्यांना आपण शाळेच्या वतीने मदत करून अशा मुलांचा शोध घ्यावे असे मी जानकर सरांना सांगितले। आज आपण ऐकणार आहात मनपा शाळा क्रमांक 22 ध्रुवनगरच्या एका उपक्रमाची यशोगाथा, जो उपक्रम इतर उपक्रमापेक्षा काहीसा वेगळा आहे। या उपक्रमाची दखल प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेली। हो, 6 आंतरराष्ट्रीय अवॉर्ड्स या उपक्रमाला मिळालेले आहेत। त्यातील 5 आंतरराष्ट्रीय अवॉर्ड्स स्वीकारलेले आहेत। यातील काही अवॉर्ड्स समारंभ हे पश्चिम बंगाल आणि बिहार येथे असल्याने त्या ठिकाणी मी काही तांत्रिक कारणास्तव पोहोचू शकलो नाही। मी आपणास सांगू इच्छितो की जगातून या स्पर्धेमध्ये चित्रपट उतरतात, म्हणजे फक्त आंतरराष्ट्रीय संस्था नसून तर आंतरराष्ट्रीय ही स्पर्धा असते। या स्पर्धेमध्ये आपल्या शाळेतील मनपा शाळा क्रमांक 22 या शाळेतील उपक्रम उतरलेला होता आणि त्यांनी या ठिकाणी खूप मोठं यश मिळवलेलं आहे हे सांगताना मला आनंद होतो। तर या उपक्रमाची काही उद्दिष्टे आपल्यासमोर सांगू इच्छितो। ती उद्दिष्टे आणि तो उपक्रम कसा घेतला याविषयी आता माहिती मी तुम्हाला सांगतो। तर आता आपण पाहूया उपक्रमाचे नाव। उपक्रमाचे नाव आहे लघु चित्रपट निर्मिती। उपक्रमाचा कालावधी 45 दिवस। आता हा 45 दिवस कालावधी कशा पद्धतीने मी काउंट केला हेही तुम्हाला मी पुढे या सादरीकरणामध्ये सांगणारच आहे। तत्पूर्वी या उपक्रमाचा उद्देश काय होता हे प्रथम आपण पाहूया। सर्वात पहिला उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळणे, हा पहिला उद्देश होता। दुसरा उद्देश होता लघुपट निर्मिती म्हणजे कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण या विषयांचाच एक आत्मा असून कलाप्रेमी शिक्षक व तंत्रस्नेही शिक्षक यांच्या माध्यमातून शाळेत आपण लघुचित्रपट निर्मिती करू शकतो हे सिद्ध करणे, हा दुसरा उद्देश उपक्रमाचा होता। आता यानंतर तिसरा उद्देश आपण पाहणार आहोत। तिसरा उद्देश होता अबोल विद्यार्थ्यांच्या अबोल असण्याची काही कारणे असू शकतात यावर प्रबोधन करणे, हा तिसरा उद्देश या ठिकाणी या उपक्रमाचा होता। चौथा उद्देश होता चित्रपट निर्मिती कशी होते हे समजावून सांगणे व माध्यमातील दृश्यांचे विद्यार्थ्यावरील होणारे अनावश्यक प्रभाव कमी करणे। जर चित्रपट समजला तर त्यातील जे दृश्य असतात ते दृश्यसुद्धा विद्यार्थी समजून घेतील आणि त्या दृश्यांचा प्रभाव कमी करणे हा उद्देश लघुचित्रपट निर्मितीचा होता। आणि त्यानंतर शिक्षकांनी अध्यापन करत असताना त्यांच्या कौटुंबिक, सामाजिक, पारिवारिक परिस्थितीचा अभ्यास करून अध्यापन करणे आवश्यक आहे, यावर प्रबोधन करणे हा 5वा उद्देश या ठिकाणी होता। आता आपण ऐकूया या उपक्रमाची प्रत्यक्ष अंमलबजावणी। आम्ही आमच्या शाळेत ही अंमलबजावणी कशी केली यावर आता आपण ऐकणार आहात। वर्गासाठी ज्या कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण तासिका आहेत त्या तासिकांचा वापर आम्ही या उपक्रमासाठी केला। आता या निशब्द लघुपटाची
जी संकल्पना आहे ती कशी सुचली हेही मी तुम्हाला सांगणार आहे. तर मी आपणास सांगू इच्छितो की संकल्पना कशी सुचली. पहा की जवळजवळ 15 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर म्हणजे पिंपळगाव बहुला या मनपाच्या शाळेमध्ये मी 15 वर्ष कार्यरत होतो. त्यानंतर माझी या शाळेमध्ये म्हणजे मनपा शाळा क्रमांक 22 ध्रुवनगरच्या शाळेत बदली झाली आणि बदली झाल्यानंतर या ठिकाणी काही अपरिचित होतो मी. इथलं वातावरण वेगळं होतं. त्यामुळे या ठिकाणी मी नियमित शाळेत कार्यरत झाल्यानंतर नियमित शाळेत येऊ लागल्यानंतर मी एक दिवस निबंध लेखन कसे करावे हे माझी शाळा या उदाहरणासह मी समजावून सांगत होतो आणि सांगितले. दुसऱ्या दिवशी माझी आई हा निबंध लिहून आणायला मी सांगितला. पहिल्या दिवशी काही मुलांनी माझी आई हा निबंध लिहून आणला. काही दुसऱ्या दिवशी मुलांनी निबंध लिहून आणला. काही मुलांनी निबंध तिसऱ्या दिवशी लिहून आणला. एका मुलाने मात्र शेवटपर्यंत निबंध लिहून आणलाच नाही. मी निबंध का लिहून आणला नाही यावर औपचारिक त्याला विचारत असे, पण त्याने कधीच असे उत्तर दिले नाही. त्याचं कारणच सांगितलं नाही मी निबंध का लिहून आणला आहे. एक दिवशी अचानक एका मुलीने उठून त्याच्या रोखाने पाहत विचारलं, सर, जन्मापासूनच जर एखाद्या मुलानं आई पाहिली नसेल तर तो माझी आई निबंध लिहू शकेल का? डोक्यात ट्यूब पेटल्यासारखे झाले. वाटू लागले, अरे काय करतोय आपण चुकत आहोत हे लक्षात आले. आपण त्या मुलावर लादत आहोत हेही लक्षात आले. एखाद्या गोष्टीची अनुभूतीच नसेल तर त्यावर काय लिहिणार तो मुलगा हे माझ्या लक्षात आलं. आता तुम्ही म्हणाल त्या मुलाला लिहिता येत नसेल, वाचता येत नसेल. असे अजिबात नव्हते. वर्गातल्या एका हुशार विद्यार्थ्यापैकी तो होता हे माझ्या लक्षात आलेलं होतं. त्याने कोणतेच कारण मला शेवटपर्यंत सांगितले नाही. अगदी निशब्द होता तो. त्या मुलीकडे चौकशी केली तर त्या विद्यार्थ्याला आई नव्हती हे मला संपूर्णपणे लक्षात आले, समजले. शिक्षकाकडून असे अनावधानाने होते, पण आपण त्या विद्यार्थ्यांच्या भावनेच्या मुळाशी जायला हवं, गेलं पाहिजे. या गोष्टीवर प्रबोधन करण्यासाठी व मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी मी निशब्द या लघुपटाची स्क्रिप्ट लिहायला सुरुवात केली. मी ठरवले की याच वर्गातील मुले आणि आपण मिळून या उपक्रमाची अंमलबजावणी करायची आणि तयारीला लागलो. सर्वप्रथम विद्यार्थ्यांना मी सांगितले की चेतनच्या आयुष्यावर आधारित एक छोटासा चित्रपट आपण बनवणार आहोत. चित्रपट म्हटल्यानंतर मुलांना त्याचं काही गांभीर्य कळालं नाही किंवा काही त्यांना एवढं समजलं नाही असं वाटलं. मग मी त्यांना सांगितलं की चेतनवर एक आपण पिक्चर करणार आहोत. असं सांगितल्यानंतर मुलांना पूर्णपणे कळालं, म्हणजे पिक्चर म्हणजे मुलांच्या पूर्णपणे लक्षात आलं. त्यांना खूप आनंद झाला. मग मी त्यांना कोणाकोणाला यात भूमिका करायच्या आहेत हे विचारून त्यांना बाजूला एका ओळीत उभे केले आणि त्यानंतर एखादा प्रसंग देऊन त्यांना एक पात्री अभिनय करायला सांगितलं. त्यांनी त्यांच्या पद्धतीने अभिनय करून दाखवला. मी त्यांना प्रोत्साहन दिले. त्यातील ठराविक मुलांची मी निवड केली. मला अभिनय वास्तवातील पाहिजे असल्याने वर्गात मुख्य भूमिकेसाठी चेतन रांडेस त्या
पात्रामध्ये फिट बसत असल्यासारखा मला वाटला. म्हणून मुख्य भूमिकेसाठी मी चेतन रानडेचीच निवड केली. त्याचबरोबर दृश्यांची तयारी रोज घेऊ लागलो. त्यातून विद्यार्थ्यांमध्ये बोलण्यात व वागण्यात सहजता आली. मी त्यांना सांगितले की आपल्याला अभिनय नाही करायचा, तर नेहमी आपण वर्गात कसे वागतो, कसे वर्तन करतो त्याप्रमाणेच आपल्याला वागायचे. त्यामुळे मुलामध्ये जी भीती होती ती पूर्णपणे निघाली. 45 दिवस मुलामध्ये नेहमीपेक्षा जास्त रमून गेलो. विशेष म्हणजे चेतन रानडे या विद्यार्थ्याचा संकोच काहीसा कमी झाला. दररोज असणारी कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण या विषयाच्या ज्या तासिका असतील त्यामध्ये या उपक्रमाचे आयोजन करायचे मी ठरवले. आजपर्यंत मी बऱ्याच ऑफलाईन आणि ऑनलाईन लघुपट निर्मितीच्या कार्यशाळेला उपस्थित राहिलो आहे आणि त्या पूर्णपणे व्यवस्थित पार पडल्या आहेत. लघुपट निर्मितीसाठी लागणाऱ्या कालावधीची व प्रक्रियेची माहिती मी विद्यार्थ्यांना अगोदरच करून दिली. प्री प्रोडक्शन, ज्यामध्ये पात्रांची निवड, लोकेशनची निवड, अभिनयाची कार्यशाळा इत्यादींचा समावेश होतो. दुसरा भाग म्हणजे प्रोडक्शन, ज्यामध्ये शूटिंग म्हणजे चित्रीकरण आणि कॅमेरा हाताळणे याचा समावेश असतो. अजूनही व्यावसायिक जे चित्रपट असतात त्याचे बरेचसे कामं असतात, परंतु आम्हाला लघु चित्रपट, लो बजेटचा चित्रपट बनवायचे असल्यामुळे आपल्याला इतकंच शक्य होतं, एवढंच करावं लागत होतं, म्हणून मी तेवढंच सांगितलं. तिसरा भाग म्हणजे पोस्ट प्रोडक्शन, ज्यामध्ये आपण शूट केलेले फुटेज ठरलेल्या क्रमाप्रमाणे लावणे आणि कटिंग करणे, त्यानंतर डब करणे, सबटायटल्स देणे या गोष्टी येतात. या सर्व गोष्टीची माहिती मी उपक्रमाच्या वेळी विद्यार्थ्यांना दिली, जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये चित्रपट कसा निर्माण होतो, चित्रपट निर्मिती कशी होते या पाठीमागचं ज्ञान व्हावं हा उद्देश होता. लघुपट निर्मितीसाठी 45 दिवसांचे नियोजन असे होते. 5 दिवस स्क्रिप्ट लेखन. स्क्रिप्ट लेखनाचा कालावधी शाळेमधील नव्हता, पण नियोजनासाठी मी 5 दिवस स्क्रिप्ट लेखनासाठी धरले. 5 दिवस स्टोरी बोर्डसाठी गेले. 10 दिवस विद्यार्थ्यांची तयारीसाठी गेले. 10 दिवस चित्रीकरणासाठी गेले. 10 दिवस संकलन म्हणजे एडिटिंगसाठी गेले. 5 दिवस पोस्टर निर्मिती आणि प्रसिद्धीसाठी गेले. अशा प्रकारे या 45 दिवसाचे मी नियोजन केले होते आणि शेवटपर्यंत त्यानुसार काम केले. प्रत्येक दिवशी कोणत्या ना कोणत्या विषयाचा म्हणजे कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण या विषयाची तासिका असतेच. त्याचा उपयोग या उपक्रमासाठी केला. याचे आज खऱ्या अर्थाने सार्थक झाल्यासारखे वाटते. चित्रपट माध्यम कलेशी संबंधित असते, म्हणून कला तासिका योग्य होती. कार्यानुभव तासिका कामाचा अनुभव मिळवण्यासाठी असते. लघु चित्रपट निर्मितीत कॅमेरा हाताळणे, योग्य तो निकाल मिळवण्यासाठी वारंवार कृती करावी लागते. त्यातूनही अनुभव मिळतच असतो. अभिनयाशी संबंधित ॲक्टिव्हिटी यात नेहमी असते, करून घ्यावे लागते. त्या अनुषंगाने त्याचा सराव यामध्ये झाला. त्यामुळे विद्यार्थ्यामध्ये शारीरिक हालचालीचा सरावसुद्धा अशा प्रकारे झाला. कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण तासिकेमध्ये लघुचित्रपटाची निर्मिती झाली आणि ती योग्य ठरली. मोबाईल कॅमेऱ्यावरच निशब्द लघुचित्रपट तयार झाला, त्याची निर्मिती झाली, चित्रीकरण झाले. कॅमेरामन म्हणून वर्गातील 2 मुलांनी हे काम केले होते. ठीक आहे. तब्बल 45 दिवसानंतर लघुचित्रपटाची निर्मिती झाली. शूटिंग मोबाईलवरही जरी केले असले तरी त्याचे संकलन मात्र कॉम्प्युटरवर, एडिटिंग सॉफ्टवेअरवर केले गेले.
आता या लघुचित्रपटाचं यश कोणतं आहे मी ते तुम्हाला सांगतो. लघुचित्रपट पूर्ण झाल्यानंतर जवळजवळ सर्व वृत्तपत्रांनी याची दखल घेतली होती. शिवाय साम टी व्ही माध्यमाला आम्ही कोणतीही बातमी न देता त्यांची टीम आमच्या शाळेत आमच्या टीमची मुलाखत घेण्यासाठी उपस्थित झाले होते आणि त्यांनी मुलाखत घेतलेली होती. साम टी व्हीने निशब्द या लघुचित्रपटावर 7 मिनिटाची डॉक्युमेंटरी आपल्या चॅनलवर दाखवली होती. संपूर्ण लघुपट त्यांनी शाळेच्या प्रोजेक्टरवर सुरुवातीला पाहिला आणि कौतुकसुद्धा केले. जर पहिलाच लघुपट असा करत असाल तर पुढील लघुपट किती सुंदर असतील याची कल्पना येते, अशा शब्दात साम टी व्ही रिपोर्टरने कौतुक केले. एवढे करून मी थांबलो नाही. हा चित्रपट घेऊन जागतिक स्पर्धेमध्ये उतरवायचे ठरवले. सर्वात प्रथम वेस्टर्न इंडिया फिल्म अँड टी व्ही प्रोड्युसर असोसिएशन आयोजित नवादा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये या चित्रपटाची एंट्री मिळवली आणि बेस्ट डायरेक्टर स्पेशल मेन्शन अवॉर्डने या चित्रपटाला सन्मानित केले गेले. हा अवॉर्ड कार्यक्रम होता बिहार येथील नवादा शहरामध्ये. मी तिथे काही कारणास्तव जाऊ शकलो नाही, तरी पण कुरिअरद्वारे या चित्रपटाचे सन्मानचिन्ह या ठिकाणी मला प्राप्त झाले. नवादा आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवातील जगातील 1650पेक्षा जास्त फिल्मचा समावेश होता. 55 देशांचा सहभाग होता आणि 48 भाषांमधील फिल्म यामध्ये होत्या. त्यानंतर निशब्द लघु चित्रपटाचा दुसरा प्रवेश रोशनी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये होता. त्या फिल्म फेस्टिवलमध्ये बेस्ट ॲक्ट्रेसचे अवॉर्ड या चित्रपटाला मिळाले होते. फिल्म एज्युकेशन अँड वेलफेअर फाउंडेशन औरंगाबाद आयोजित फिल्म फेस्टिवलमध्ये 870पेक्षा जास्त चित्रपटांची स्पर्धा होती. त्यातून निवडक लघुपटांना सन्मानित करण्यात आले, त्यांना अवॉर्ड देण्यात आले. त्यापैकी निशब्द हा एक लघुपट होता. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये पार पडत असलेला इंडिपेंडंट एशिया पॅसिफिक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये या लघुपटाला बेस्ट एडिटिंग ज्युरीज अवॉर्ड घोषित झाले. याही कार्यक्रमास मी उपस्थित राहू शकलो नाही, तरी पण आयोजकांनी कुरिअरद्वारे अचिव्हमेंट सर्टिफिकेट आणि सन्मानचिन्ह या ठिकाणी पाठवलेलं आहे. यानंतर निशब्द या लघुपटाला पश्चिम बंगालमधील बायोस्कोप सिने फिल्म फेस्टिवलमध्ये बेस्ट स्टोरीचे अवॉर्ड घोषित झाले. त्याच्यानंतर ब्ल्यू हिल फिल्म प्रोडक्शन व निर्माण फाउंडेशन या संस्थेकडून इंटरनॅशनल आयडॉल अवॉर्ड हा सन्मान प्राप्त झाला. त्याचबरोबर आयडियल इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये निशब्द या लघुपटास बेस्ट आउटस्टँडिंग अचिव्हमेंट अवॉर्ड मिळाले. आत्तापर्यंत निशब्द या लघुपटास 6 आंतरराष्ट्रीय अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेले आहे. अशा प्रकारे निशब्द लघुपट निर्मिती, कला, तंत्र, प्रबोधन या सर्व पायऱ्यावर खरा उतरला आहे. मनपा शाळा क्रमांक 22 ध्रुवनगरचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत खऱ्या अर्थाने पोहोचलेलं आहे. त्याचं मूल्यांकन झालेलं आहे, मूल्यमापन झालेलं आहे आणि कोणत्याही गोष्टीचं मूल्यमापन होऊन ज्यावेळी त्याला अवॉर्ड मिळतं, ज्यावेळी त्याला शाबासकी मिळते, ती खूप मोलाची ठरते. ती खूप मोलाची आमच्या शाळेसाठी ठरलेली आहे. याचा आमच्या सर्व शिक्षक वृंदास, सर्व शिक्षकास, मुख्याध्यापकास याचा खूप मोठा अभिमान आहे. चित्रपट निर्मिती, प्रात्यक्षिक व कला यांचा सुरेख संगम आहे. निशब्द लघु चित्रपटाची निर्मिती यामध्ये आम्ही हा सुरेख संगम साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. आमच्या उपक्रमाची यशोगाथा आपण सर्वांनी ऐकून घेतली, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.